पुढच्या बातमीकडे चुकीचं मित्रप्रेम महागात पडले। अभियांत्रिकीचे विद्यार्थी थेट कारागृहामध्ये गेलेत। मुलीवरून वाद झाल्यानं युवकाचं अपहरण करण्यात आले। 4 अपहरणकर्त्यांना अटक करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरची ही घटना आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये एकतर्फी प्रेम असलेल्या मुलीसोबत बोलल्याच्या रागामधून 17 वर्षीय युवकाचं चौघांनी 12 तास अपहरण केलं होतं आणि त्याला बेदम मारहाण देखील करण्यात आली आहे। 8 जून रोजीच्या घटनेमध्ये उस्मानपुरा पोलिसांनी तपास करत 4 अपहरणकर्त्यांना अटक केली आहे। त्यामध्ये तिघे बीटेक अभियांत्रिकीचं शिक्षण घेत आहेत आणि एक केटरिंग व्यावसायिकाचा मुलगा आहे। ही माहिती पोलीस निरीक्षक अतुल एरमे यांनी दिलेली आहे। अनिकेत उद्धम कणसे, अभिषेक केसर सिंग शिसोदे आणि महेश बळीराम वाघ, अजय घोरक अशी अटक झालेल्या तरुणांची नावं आहेत। अनिकेतचं शहरामध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलीवरती एकतर्फी प्रेम आणि त्यामधूनच हे अपहरण झालेलं आहे। विजय चिडे आपले प्रतिनिधी संभाजीनगरहून जोडले गेलेले आहेत। विजय, काही दिवसांपूर्वी ही बातमी समोर आलेली होती, पोलीस तपास करत होते, मात्र ह्या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांनी आतापर्यंत काय माहिती आणि प्राथमिक निष्कर्ष काय काढलेत? नक्की ते जर पाहिलं छत्रपती संभाजीनगरमध्ये जे आहे एकतर्फी प्रेमातून एका मुलाला उचलून नेण्यात आलं होतं आणि 7 तारखेची घटना जी आहे ती उघडकीस आली होती। त्या मुला जे आहे ते छत्रपती संभाजीनगरच्या साईड टेकड्या आणि विविध भागांमध्ये ठार काढ्यामधून त्याचं अपहरण करून त्याला मारहाण देखील करण्यात आली होती आणि त्यानंतर त्या मुलाची सुटका जी आहे ती देखील त्यांनीच केली होती। सकाळच्या वेळी त्या मुलाला सोडून देण्यात आलं होतं। हे संपूर्ण विद्यार्थी जे आहे ते बीटेक करणारे अभिनेत्री याच्यातले विद्यार्थी आहे। मैत्रिणीला का बोलत होता म्हणून या तरुणाचं जे आहे त्याने अपहरण केलं होतं। मात्र या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक अतुल एरमे यांनी संबंधित शोध जे आहे तो घेतला आणि अनिकेत उद्धव कणसे, त्याचबरोबर अभिषेक केसर शिसोदे, बळीराम वाहक आणि अजय महापुरे या 4 तरुणांची अटक झालेल्या तरुणांची नावे या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेऊन आता त्याची विचारपूस केली असता एकतर्फी प्रेमातून त्या तरुणाचं अपहरण केलं असल्याचं समोर आलेलं आहे। यातील काही एक तरुण जो आहे तो संबंधित मुलीवरती एकतर्फी प्रेम करत होता। मात्र तो संबंधित जो अपहरणकर्ता मुलगा आहे, अपहरण झालेला मुलगा जो आहे त्या मुलगा हा त्या मुलीशी बोलत असल्यामुळे संपूर्ण प्रकरण जे आहे ते घडून आल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं आहे आणि पोलिसांनी आता या 4ही आरोपींना जे आहे आणि ताब्यात घेतलेलं आहे। त्याचबरोबर त्या अपहरण करण्यात ज्या थार कारमधून त्या अपहरण केलं होतं थार कार देखील आता पोलिसांनी जप्त केलेली आहे। अगदी धन्यवाद विजय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।